मार्फतून जे स्पष्टीकरण आलं आहे त्यात तुम्ही जसं म्हटलेलं होतं की संपूर्ण बीएमसीच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासंदर्भातील हा तक्रार आहे, स्पेसिफिक नाही. मात्र जो प्रस्ताव आहे त्यात स्पेसिफिक लिहिण्यात आले की महापौर कार्यालयाच्या समाजमधल्या म्हातारीसाठी, यामुळे हा प्रश्न उपस्थित आहे. वेगळा महापौरांच्या मी आत्ताच खरं तर मी मागेच हे पत्र काढणार होते, पण बऱ्याच कामाच्या व्यापामध्ये माझं राहून गेलं. ज्यावेळी महापौर बंगल्याच्या बाजूच्या परिसरावरील सुशोभीकरण त्याचवेळी मी खरं हे पत्र देणार होते, पण आता मी माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे की मुंबई महानगरपालिकेला आयुक्तांना पत्र द्या. कुठल्याही मुंबई महानगरपालिकेच्या विभागातून जर कुठलाही DL जर स्टँडिंगवरती महापौरांचं नाव घेऊन जाणार असेल तर ते सुरुवातीला मला अवगत करायचं. कारण महापौर हे नाव घालून, आता तुम्ही जर एक गोष्ट बघितली तर मेसर्स रन टाईम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची का गरज आहे? माझं तर प्रश्नाचं चिन्ह तिथे आहे. तुम्ही दुसऱ्यांना का संधी देत नाही आहे? गेले 3 वर्ष ती लोक काम करतात आहे, परंतु ह्या ठिकाणी काय केलं आहे, महापौरांना ह्या ठिकाणी गरज असल्यामुळे मला काय, तुम्ही या ठिकाणी मेसर्सला काम द्या किंवा अजून कोणाला काम द्या, त्याच्यामध्ये जे तुम्ही मनुष्यबळ जी तांत्रिक गोष्टी म्हणजे महापौरांसाठी तुम्ही दिले जातात सोशल मीडियासाठी, त्याच्यातूनच मी मागणी केलेली आहे की ती जी तुम्ही देताय तर ती महापौर कार्यालयाला द्या. वेगळा प्रस्ताव कुठल्या महापौरांकडनं आला आहे का? तर नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा मेसर्स टाईम सोल्युशनलाच पुन्हा काम देण्यासाठी विरोध मी एकतर केला होता. मी PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे त्यांना वारंवार सांगितलं की वारंवार मी एक गोष्ट मुंबई महानगरपालिकेत बघते की एकालाच सतत त्याच कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही. आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाईम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते, तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतो आहे? पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचं एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही. मग आपण ते बोलतो ना, जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील. तुम्ही त्यांनाच का काम देते आणि त्यांना काम देण्यासाठी तुम्ही महापौरांचं नाव घालायची काय गरज होती? कुठली सही येते महानगरपालिकेच्या प्रस्तावावरती महापौरांची? कुठल्या स्टँडिंगच्या प्रस्तावावरती महापौरांची सही असते? मला एक तरी पत्र दाखवावं मीडियाने. काय संबंध आहे महापौरांचा? या ठिकाणी जर हा प्रस्ताव जर महानगरपालिका आयुक्तांची सहीने गेलेला आहे, त्या ठिकाणी महापौरांचं नाव घालण्यात काय अर्थ? म्हणजे मलाही ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. एकतर हा महापौर, मी आता हे पत्र देते आयुक्तांना, मुंबई महानगरपालिका व महापौर मुंबई यांचे समाज माध्यम उपक्रमाचे व्यवस्थापन व महापौर लिहिण्याची काय गरज होती? मुंबई महानगरपालिका MyBMC असंही हँडल करते, त्याच्यामध्ये महापौरांचं काय आहे? मुंबई महानगरपालिका MyBMCच्या हँडलवरती महापौरांचं काम हे केलंच जातं. आत्तापर्यंतची ती प्रथा परंपरा आहे. तर अशा पद्धतीने महापौरांचं नाव त्याच्यामध्ये घुसवून ह्या पद्धतीने जे कोणी अधिकारी काम करत असतील किंवा विरोधक ह्याच्यामध्ये हात घालून काम करत असतील तर पुन्हा एकदा त्यांचं हे पितळ या ठिकाणी उघडं पडले. मुंबईकरांना सुविधा देण्यापेक्षा महापौरांचीच प्रतिमा उजवण्याचा हा प्राधान्य दिलं जाते असं थेट आरोप नाही. हे आता बघा, नाही, जनतेच्या पैशातून मग तुम्ही पूर्ण मुंबई महानगरपालिकेचंच आता सोशल मीडिया बंद करा. जनतेच्या पैशातून फक्त महापौरांचं नाही. मी एक काम करते, तुम्हीही पत्र द्या, मीही पत्र देते. पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं सोशल मीडिया बंद करा, त्याच्यामधून सगळ्यांचंच बंद होऊन जाईल. महापौरांचं पुन्हा काही आहे याच्यामध्ये, मी पुन्हा तुम्हाला क्लॅरिफाय करते. या ठिकाणी मेसर्स रन टाईम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गेल्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करते, तेव्हा महापौर ऋतू तावडे होत्या का तिथे?